लग्नाची पिढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधू आणि राघव बोलत आहेत. अचानक आपल्या घरी आलेली पिंकी ही आपल्याला डोईजड होणार आहे आणि तिचा घरामध्ये राहण्याचा काही संबंध नाहीये असं राघव मधूला सांगत आहे. त्यावर मधूने राघवला एक पर्याय सुचवलाय. काटे से काटा निकलता है, त्याप्रमाणे आपण या काट्याला जर का दूर करायचा असेल तर शकुंतलाचा वापर करू शकतो. शकुंतलाला असल्या गोष्टीतील चांगला हुनर आहे आणि ते पिंकीला अगदी सहज आपल्या घराच्या बाहेर हकलून देऊ शकते. खरं तर हा पर्याय राघवला पटलेला नाहीये. आपल्या घरातली बाब आहे तर आपले आपण ते मिटूया. शकुंतलांजीकडे जाण्याची काही गरज नाहीये असं राघवचं मत आहे. पण मधू त्याला समजावून सांगते की शकुंतला असल्या केसेस अगदी सहज हाताळू शकते. त्याचबरोबर जर का आपण त्यांना मदत मागितली तर कृष्णाला शोधण्यासाठी देखील त्यांची माणसं आपल्याला मदत करू शकतात आणि हिला देखील आपल्याला इथून हकलता येईल. पण आता ही गोष्ट नेमकी पिंकीनं ऐकलेली आहे. पिंकीला समजलंय की मधू आपल्याला घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी कोणाची तरी मदत घेत आहे. तेव्हा पिंकी चिडते आणि मधूला म्हणते, "ठीक आहे. तुला कोणाला फोन लावायचा आहे ना, त्याला फोन लाव आणि त्याला आत्ताच्या आत्ता बोलवून घे आणि त्याला म्हणावं की पिंकीला या घरातून हाकलून देऊन दाखव. आपण तुझं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. लाव आता फोन." असं म्हणून आता पिंकीनेच मधूला चॅलेंज करून दिलेलं आहे आणि पिंकी त्यांच्या रूममध्ये येऊन अगदी दिमाखात बसलेली आहे. पिंकीची ती स्टाईल पाहून राघव मात्र चकित झालेला आहे की आपल्याच घरात येऊन आपल्याला चॅलेंज करून ही बाई आपल्यासमोर येऊन बसलेली आहे. पिंकी म्हणते की तुम्हाला फोन लावायचा ना लावा. आता आपण इथून हलत नाही. जोपर्यंत तुम्ही कोणाला फोन लावत नाही ना, तोपर्यंत आपण इथून जाणार नाही. राघव चिडतो आणि म्हणतो की तुम्ही आमच्या घरात येऊन आमच्याशी असं वागू शकत नाही. तेव्हा ती राघवला म्हणते की "अहो न झालेले भाऊजी, तुम्ही जरा शांतच राहा. तुमच्या कृष्णानं जो उपद्व्याप केला ना, त्यामुळंच मी इथं आलेले आहे. नाहीतर मला इथे येण्याची काहीच गरज नव्हती." मधू मात्र चिडलेली आहे. पण मधू काही बोलत नसते. आता पिंकीच तिच्याजवळ जाते आणि म्हणते, "तुझा फोन इकडं दे." मधू फोन देत नसते, तेव्हा पिंकी तिच्या हातातून फोन काढून घेते आणि तिचा अंगठा त्याला लावून स्वतःच आता जाऊन बसलेली आहे आणि म्हणते की "मी फोन लावते. सांगा कोणाला फोन लावायचा आहे." आणि मधूकडून नंबर घेऊन तिने शकुंतलाला फोन लावलेला आहे. शकुंतला तिकडून फोन उचलते. मधूचा नंबर पाहून ती लगेच म्हणते, "बोला मैना राणी, काय काम काढलं आमच्याकडं? आता काय सेवा करायची तुमची ती सांगा." पिंकी मात्र एक शब्द देखील बोललेली नसते. मधूला समजतं की शकुंतलाला फोन लागलेला आहे. शकुंतला पुढचं काही बोलेपर्यंत मधू फोन घेते आणि म्हणते की "एक काम होतं त्यासाठी फोन केलेला आहे." शकुंतला म्हणते की "काम असल्याशिवाय तुम्ही फोन करतच नाहीत. काय झालंय ते आम्हाला जरा पटापट सांगा." मधूने सांगायला सुरुवात केलेली आहे की कशाप्रकारे पिंकीने रत्न पारखींच्या घरामध्ये जबरदस्त एंट्री मारली आणि ती एंट्री मारल्यानंतर कशाप्रकारे मोठा बॉम्ब फोडला की ती आता राघवशी लग्न करणार आहे, कारण कृष्णा तिच्या धनीला घेऊन पळून गेलेली आहे. 7 दिवसात जर का कृष्णा आली नाही तर 7व्या दिवशी आपण राघवशी लग्न करणार असं तिनं सांगितलेलं आहे. मधू आता खूपच खुश झालेली असते. कारण शकुंतलाची आता या पिंकीची चांगली वाट लावणार आणि फोनवरून तिला सज्जड दम देणार, यामुळे मधू मात्र खुश झालेली असते. पिंकी म्हणते, "झालं का तुमचं बोलणं? द्या आता फोन." आणि असं म्हणून पिंकीने फोन घेतलेला आहे. शकुंतला पण तिकडून तोफ डागायला सुरुवात करते. "कोण पिंकी गं? तुला कळत नाही का? ते रत्नपारखी आमच्या आहेत. रत्नपारखी म्हणजे आम्हीच आहोत असं समज. कारण ते आमच्या व्याहे आहेत आणि व्याह्यांना त्रास देणं म्हणजे आम्हाला त्रास देणं. आम्ही शकुंतला आवटी आहोत. कळतंय ना तुला? आत्ताच्या आत्ता स्वतःचं सामान बांधायचं आणि जिकडून आली होतीस ना, तिकडं तुझं तोंड काळं करायचं. एका मिनिटात निघायचं." अशा प्रकारे शकुंतलानं बोलायला सुरुवात केलेली आहे. अजून पिंकी एक वाक्यही बोललेले नसते आणि पिंकी आता एक वाक्य बोलते आणि सांगते की "आम्ही पिंकी धोंडे पाटील बोलत आहोत. आडगाव फ्रॉम सातारा." म्हणल्यानंतर शकुंतला ताडकन उभीच राहते आणि म्हणते, "पिंकी साहेब तुम्ही येतोय? अहो एक शब्द तरी बोलायचा ना. तुमचा आवाज जरी ऐकला असता ना तर आम्ही बोललो नसतो काही सुद्धा." शकुंतलाचं ताटाखालचं मांजर झालेलं पाहून मधूच्या मात्र जबरदस्त शिट्ट्या वाजलेल्या आहेत. मधूला अजिबात असं अपेक्षित नव्हतं की शकुंतलासारखी जबरदस्त बाईसुद्धा या पिंकीला घाबरत असेल. शकुंतला म्हणते की "तुमचं काय काम होतं म्हणून आला होता? मला सांगायचं ना, तुमचं जे काय काम होतं ना ते आम्ही केलं असतं." तेव्हा पिंकी म्हणते,
तसं काय नाही. हे काम महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही स्वतःच इथं आलेलो आहोत. पाहिजे तर तुम्ही आम्हाला भेटायला येऊ शकता." आणि तिकडून शकुंतला म्हणते, "अहो, येऊ शकता म्हणजे काय? आता तुम्ही आलात म्हणल्यानंतर भेटायला तर यायलाच पाहिजे. मी आत्ता म्हणजे लगेच निघते आणि तुम्हाला भेटायला येते." असं म्हणून तिने फोन ठेवून टाकलेला आहे. आता पिंकी मधूकडे पाहत आहे आणि तिला म्हणते, "आता समजलं असेल मी काय चीज आहे ते. त्यामुळं आता तू एकदम शांत राहायचं. नाहीतर तुझे 12 वाजवायला मला काय जास्त वेळ लागणार नाही." मधू आता काहीच बोलू शकत नसते. ज्या शकुंतलावर तिचा भरोसा होता, त्या शकुंतलालाच हिची भीती वाटते हे आता मधूने स्पष्टपणे पाहिलेलं असतं. त्यामुळं मधू मात्र एकदम शांत झालेली असते. पिंकी बाहेर निघून जाते आणि मधू राघवकडे येते आणि म्हणते, "बघितलं, बघितलं ही कसली आहे? मला तर आता हिची भीती वाटायला लागलेली आहे. ही पुढं काय करणार आहे ना, या गोष्टीची भीती वाटते." मधू हे सगळं बोलत असताना राघवच्या एकदम जवळ गेलेले असते. तेव्हा पिंकी पुन्हा एकदा माघारी आलेली आहे आणि तिच्या हातामध्ये लांबसडक काठी आहे. काठीनं तिने मधूला बाजूला ढकललेलं आहे आणि सांगते, की "या माणसाच्या जवळ तू जास्त यायचं नाही. जेव्हा बघावं तेव्हा यांच्या अंगचटीला काय येत असते गं तू?" मधू म्हणते, "तुला काय करायचंय?" तेव्हा पिंकी सांगते, "आता सगळं मलाच करायचं आहे. हे न झालेले भाऊजी एके दिवशी माझे धनी होणार आहेत, ही गोष्ट तुला माहिती आहे ना? कृष्णा माझ्या धनींना घेऊन गेली आहे. 8व्या दिवशी हा राघव माझा धनी असणार आहे. त्यामुळं माझ्या धनीला इतकं चिटकून बोलायचं नाही आणि त्यांच्या जास्त जवळ येऊन त्यांच्या अंगचटीला यायचं नाही, नाहीतर या काठीनेच तुझा चांगला समाचार घेईल, ही गोष्ट लक्षात ठेव." असं म्हणून पिंकीने मधूचा चांगलाच समाचार घेतलेला आहे. मधू मात्र पिंकीला चांगलीच घाबरली आहे. कारण तिच्या हातामध्ये काठी आहे आणि जी व्यक्ती शकुंतलाला भारी पडू शकते, ती व्यक्ती आपल्याला देखील भारी पडू शकते, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली आहे. राघव मात्र शांत झालेला आहे. कारण त्याला कळलंय की ही पिंकी कोणी साधीसुधी नाही आहे. त्याचबरोबर पिंकीने ओळख करून देताना सांगितलंय की आम्ही आमदार पिंकी साहेब धोंडे पाटील आहोत. हे ऐकल्यावर राघव देखील चूप झालाय. आता शकुंतला आवटी रत्न पारखींच्या घरी आलेली असते आणि ती एकदम शांत झालेली असते. पिंकी स्वतः झोपाळ्यात बसलेली आहे आणि बाकी सगळे सदस्य उभे असतात. रत्न पारखी सगळेजण पिंकीकडे पाहत असतात, तर शकुंतला आवटी पिंकीची माफी मागून म्हणत असते, की "तुम्हाला खरंच इथे येण्याची काही गरज नव्हती. अहो, एखादं काम महत्त्वाचं असतं ना, तर तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं. इथं आम्ही आहे की, तुम्ही इथे यायची गरज काय आहे?" तेव्हा पिंकी म्हणते, "काम जरा महत्त्वाचं आहे म्हणून आम्हीच आलो. आता यांना सांगा, की आम्ही काय चीज आहे ते." तेव्हा शकुंतला सांगायला लागते, की "अहो, ह्या मोठ्या आमदारीन साहेब आहेत. यांनी त्यांच्या गावामध्ये विकासाची मोठी-मोठी कामं केलेली आहेत. साताऱ्यामध्ये ह्यो मोठा-मोठा बॅनर ह्यांचा लागलेला आहे. त्यामुळं तुम्ही यांना काय बोलताना 100दा विचार करणं गरजेचं आहे. ही केवढी मोठी हस्ती आहे ना, ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळं आम्ही अगदी ह्यांचं सगळं काही ऐकतो. पण आता तुम्हीसुद्धा ऐकावं असं आम्हाला वाटतंय." अशा प्रकारे तिने रत्न पारखींना सांगण्यास सुरुवात केलेली आहे. तेव्हा पिंकी म्हणते, "या मैना राणीला तुमच्या जरा नीट समजून सांगा मी कोण आहे ते. ती आमच्यासारखं धन्याच्या जवळ जाते आपल्याला ते काय अजिबात आवडणार नाही आणि ही अजूनही शांत बसली आहे. तुम्ही 100दा माफी मागितली, पण हिची मात्र माफी मागण्याची इच्छा दिसत नाही आहे, असं मला वाटतंय." मधू मात्र म्हणते, की "मी आणि तुमची माफी या जन्मात मागणं शक्य नाही आहे. मी कशामुळे तुमची माफी मागू?" मधूचं हे वाक्य ऐकल्यानंतर शकुंतला तिला पाहते आणि म्हणते, की "मैना राणी, जरा कधी-कधी काळ आणि वेळ ओळखून बोलत जावा. अहो, या कोण आहेत तुम्हाला मी सांगितलंय ना. एकदा माफी मागितली तर काय होतंय? एकदा माफी मागून टाका बरं." मधू म्हणते, "नाही, मी यांची अजिबात माफी मागणार नाही. उलट यांनीच माझी माफी मागितली पाहिजे, कारण त्याच चुकीच्या वागत आहेत, त्यामुळं मी माफी मागणार नाही." चाललेला सर्व प्रकार ऋतुजा आणि रेश्मा यांना मात्र खूप चांगला वाटत असतो. त्या मात्र या सर्व गोष्टीचा आनंद आनंद लुटत असतात. कारण सर्वजण पिंकीला घाबरतायत. चक्क शकुंतलासुद्धा घाबरते. या गोष्टीचा आनंद त्यांना होत असतो. आता पिंकी ताडकन उठते आणि म्हणते, "ही बाई काय माफी मागणार नाही." आता राघवसुद्धा चिडलेला असतो आणि राघव पिंकीला म्हणतो, "तुम्ही आमच्या घरात येऊन आमच्याच घरातल्या लोकांना माफी मागायला लावताय. ही गोष्ट काही बरोबर नाही आहे आणि हे सगळं काही फिल्म नाही आहे. हे माझं आयुष्य आहे. मी कोणाशी लग्न करायचं आणि नाही करायचं हे सगळं काही मी ठरवू शकतो." तेव्हा शकुंतला राघवला म्हणते, की "पोलीसवाले, तुम्ही आता खूप मोठे आहात, पण यांचा तुम्हाला रुबाब आणि दरारा माहीत नाही आहे म्हणून तुम्ही असं बोलताय. ह्यांच्याशी बोलताना थोडंसं तुम्ही सभ्यतेनं बोललं तर बरं होईल."
असं म्हणून शकुंतलाने राघवचं सुद्धा तोंड बंद केलेलं असतं. आता रुक्मिणी पण चिडते आणि म्हणते, की या जरी आमदार असल्या तर मी पण आमदार आहे. त्यामुळे या मला तर असं काहीच बोलू शकत नाही. शकुंतला म्हणते, की "अहो, तुम्ही सगळं बोलताय ते ठीक आहे, पण त्या सध्या कोणत्या कामासाठी आल्यात त्या बघा. त्यांच्या धनीला कृष्णा घेऊन पळून गेली आहे आणि कृष्णाला तुम्ही तुमच्या घरी घेऊन आला होतात म्हणल्यानंतर आता तुमची चूक आहे तर तुम्हाला गप्प बसणं गरजेचं आहे. मधू, तू लवकरात लवकर यांची माफी माग, असं पुन्हा एकदा शकुंतला सांगते. पण मधू मात्र काय ऐकत नसते. आता पिंकी चिडलेली असते. "आम्हाला तुमची माफीच नको. आता आम्ही जे काय करतो ना, त्याला भोगायला तुम्ही तयार राहा," असं ती म्हणते. तेव्हा रुक्मिणी चिडते आणि म्हणते, की "म्हणजे आता तू आमच्या घरात येऊन आम्हाला शिक्षा देणार आहे का? तू आम्हाला काय किरकोळ समजते का काय?" पण शकुंतला मात्र पिंकीचीच बाजू घेऊन बोलत असते. शकुंतला म्हणते, "हे सगळे अजाण आहेत. ह्यांना ना तुम्ही माफ करा. यांना अजून कळत नाही आहे तुम्ही काय आहेत आणि तुमची खोली किती आहे ते. त्यामुळं तुम्ही माफ केलं तर बरं होईल." पिंकी म्हणते, "पण माझा राग कोणावरच नाही आहे. माझा राग फक्त या मधुराणीवर आहे. तिनं माझी माफी मागणं गरजेचं आहे, एवढंच फक्त मला वाटतं." आता शकुंतला मधूचा हात धरून तिला फडफडत ओढत लांब घेऊन येते आणि म्हणते, "आम्ही बोलतोय म्हटल्यानंतर तुम्हाला जरा विषयाचं गांभीर्य कळतंय का? पटकन माफी मागून टाका." मधूला देखील कळतं, की विषय काहीतरी गंभीर आहे आणि परत मधू पिंकीच्या जवळ येते आणि नुसतं सॉरी म्हणते. तेव्हा पिंकी म्हणते, "काय? मला तर काय ऐकायला सुद्धा आलं नाही आणि ही कशी सॉरी म्हणते बघा. असं फेकून मारल्यासारखं सॉरी घ्यायला आम्ही कोण आहेत? जरा सॉरी म्हणायचं असेल तर जरा आदबीनं सॉरी म्हणायला सांगा." मधू म्हणते, की "मी सॉरी म्हणले, आता मी सॉरी म्हणणार नाही." पिंकी म्हणते, की "तुझा हाच रुबाब मला नको आहे. मी तुला सांगितलंय ना सॉरी म्हण, नीट सॉरी म्हणायचं. आता मी तुला शिक्षा देणार आहे. आता तू आमच्यासाठी आज कुकिंग करायचं आहे आणि त्यामध्ये भाकरी, वांग्याचं भरीत, पापड तळा, भजी असं बरेचसे पदार्थ तिनं करायला सांगते आणि शकुंतला मधूकडं पाहत राहते. मधू म्हणते, की "हे सगळं मी करायचं आहे." शकुंतला म्हणते, "हो, हे सगळं तू करायचं आहे आणि त्यांच्यासाठी तुला हे करावंच लागणार आहे." उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, राघव मधू आणि रुक्मिणीशी बोलत आहे. राघव म्हणतोय, की नक्की कृष्णा आणि ही पिंकी यांचा संबंध काय आहे ते अगोदर आपल्याला शोधलं पाहिजे. कारण पिंकी तर आमदार आहे आणि कृष्णा तर चोर होती. मग या दोघी मैत्रिणी कशा? हा संबंध शोधणं खूप गरजेचं आहे आणि तेव्हाच आपल्याला कळेल, की ही पिंकी इथं का आलेली आहे? कृष्णा अचानक गायब का झालेले आहे? हे कळणं खूप गरजेचं आहे. मधूला देखील राघव जे काय बोलतोय ते खरं वाटत आहे. अचानक कृष्णा गायब होणं आणि पिंकी घरात येणं, कृष्णा चोर असून सुद्धा आमदार असलेली पिंकी तिला मदत करणं, या गोष्टी खरोखरच गंभीर आहेत. ही गोष्ट आता मधूच्या देखील लक्षात आलेली असते. तर इकडे पिंकीने आता गोदाला फोन लावलेला आहे आणि ती गोदाला सांगते, "इकडचं सगळं वातावरण आपण अगदी व्यवस्थित हँडल करतोय. तुम्ही तिकडचं वातावरण नीट व्यवस्थित हँडल करा आणि ज्या कामासाठी गेलेला आहात ना, ते काम फत्ते करूनच या." त्याचबरोबर आज मधूची कशी फजिती केलेली आहे ते देखील पिंकी गोदाला सांगत आहे. पिंकीचं सगळं बोलणं ऐकून गोदा जाम खुश झालेली आहे. पण तेवढ्यात पिंकीच्या लक्षात येतं, की आपण बोलतोय आणि काचेच्या बाहेरून म्हणजेच खिडकीतून कोणतरी आपलं बोलणं ऐकत आहे. आता पिंकी त्या व्यक्तीला शोधून नक्की काय शिक्षा देणार आहे ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये समजणार आहे. पण पिंकी मात्र शांत बसणारी नाही आहे, ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. पिंकी त्या व्यक्तीला शोधून तिला शिक्षा तर देईलच, त्याबरोबर ती जर का मधू असेल, तर तिला अगोदर दिलेली शिक्षा आणि आत्ताची शिक्षा असं करून डबल शिक्षा तिला भोगावी लागणार आहे. त्याचबरोबर राघवला जेव्हा कळेल, की पिंकी ही सिंधूची मैत्रीण आहे, तेव्हा राघव देखील पिंकीला मदत करतानाच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता राघवला नक्की कधी समजेल, की पिंकी ही सिंधूची मैत्रीण आहे आणि त्याचबरोबर सिंधू म्हणजेच कृष्णा ही सायलीला आणण्यासाठी गेलेली आहे. जेव्हा राघवला हे समजेल, तेव्हा राघव पिंकीला मदत करेल आणि मग मधूची चांगली वाट लागलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.